नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं मी पवनागरमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये अद्रकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जसं की एक 30 ते 90 दिवसामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या रोगाचा आणि कोणत्या किडीचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पडतो आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जे पण अद्रक उत्पादक शेतकरी असतील हा व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत बघावा। बघा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अद्रक पिकामध्ये जसं की आपलं रोगामध्ये कंदसड, त्यानंतर कंदकूज, त्याच्यासोबत आपलं जसं की जीवाणूजन्य कंदकूज, त्यानंतर पिवळा रोग आणि त्यासोबत आपलं जो करपा असतो याचा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये दिसून येतो शेतकरी मित्रांनो। तर या रोगाबद्दल त्या ठिकाणी लक्षणे आणि त्यामध्ये आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, एक रोगाची आपण त्या ठिकाणी माहिती घेऊ। सुरुवातीमध्ये आपल्या याच्यामध्ये कंदकूज आणि नरमकूज हे कशामुळे येते, त्याचे लक्षणे काय असतात आणि त्याच्यामध्ये उपाययोजना काय केली पाहिजे। बघा शेतकरी मित्रांनो, जे आपली कंदकूज किंवा नरमकूज असते ही जर आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर पावसाचं जर पाणी साचून राहिलं समजा शेतामध्ये, तर या कारणामुळे आपल्या जमिनीमध्ये ते पिथियम नावाची जी बुरशी असते, हानिकारक बुरशी, हिचा शिरकाव वाढतो आणि त्या शिरकाव वाढल्यामुळे आपल्या पिकामध्ये कंदकुजीची जी समस्या असते ही कंदकुजीची समस्या येते शेतकरी मित्रांनो। ह्याचं प्रमुख कारण आहे। आता त्याचे लक्षणे कशी असतात ते कसं ओळखायचं आपण। बघा शेतकरी मित्रांनो, याच्या लक्षणामध्ये जर शेंड्याचे आणि कडेकडचे जर पानं पिकाचे आपल्याला जर पिवळे पडायला दिसत असतील तर समजायचं की आपल्या पिकामध्ये कंदकुजीची समस्या आलेली हे एक प्रमुख कारण। दुसरं म्हणजे पिकाच्या जर खोडाजवळ किंवा खालचा जो भाग असतो, जमिनीलगतचा जो भाग असतो, हा जमिनीलगतचा भाग जर आपला त्या ठिकाणी काळा पडत असेल किंवा त्याचा जर उग्र वास येत असेल तर समजा त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये कंदसडीची त्या ठिकाणी समस्या येते। ह्या 2-3 कारणं आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो शेतकरी मित्रांनो। आता याच्यामध्ये उपाययोजना काय केली पाहिजे शेतकरी मित्रांनो। पहिली उपाययोजनामध्ये आपल्या शेतामध्ये पावसाचं पाणी जास्त आहे, कुठल्याही प्रकारचं शेतामध्ये साचलं नाही पाहिजे अशी तुम्ही जर उपाययोजना केली तर याचा शिरकाव जो असतो हा कमी प्रमाणामध्ये होतो। हे झालं तुमचं याच्यामधलं। उपाययोजनेमध्ये आपण काय केलं पाहिजे बाबा येऊ नये म्हणण्यासाठी। त्यानंतर जर पिकामध्ये जर आपण त्या ठिकाणी जसं की ट्रायकोडर्मा, सुडोमोनास या जर मित्र बुरशीचा जर वापर केला सुरुवातीपासून तर या हानिकारक बुरशीचा जो शिरकाव असतो हा शिरकाव आपल्या पिकामध्ये येत नाही, कारण की ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास जवळपास 64 प्रकारच्या ज्या बुरशीला खाण्याचं काम करते। त्याच्यामध्ये संपूर्ण पिथियम वगैरे ज्या बुरशी असतात ह्या पण बुरशी येऊन जातात शेतकरी मित्रांनो। तर बघा, ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास तुम्ही जर साधारणपणे दर महिन्याला जर वापरलं तर ह्या बुरशीचा जो कंदकुज आणि कंदसडीच्या ज्या समस्या असतात या समस्या आपल्या पिकावरती येणार नाही, कारण की अद्रक या पिकावरती जर सगळ्यात जास्त समस्या असेल तर ती फक्त कंदसडीची जर समस्या येते शेतकरी मित्रांनो। यासाठी आपल्याला दर महिन्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचा वापर करणं या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे। कसं असते, एकदा जर त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये पिकामध्ये येऊन गेला तर ते म्हणावं असं कोणत्याही औषधानं कंट्रोलमध्ये आपण करू शकत नाही। पण सुरुवातीमध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण कंटिन्यू जर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास याचा जर वापर केला तर होऊन जाते आणि थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून आले तर तुम्ही कार्गोसिल जे याचा वापर त्या ठिकाणी करू शकता, त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी आलेले थोडे थांबून जाते शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पिवळा रोग आणि जो बुरशीजन्य करपा रोग असतो याच्याबद्दल माहिती बघू। आता जो पिवळा रोग असतो हा पिवळा रोग कशामुळे शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बा जे पान असतात हे पिळतात आमच्या याच्यामधले अद्रक या पिकामधले। तर पिवळा रोग हा प्रामुख्याने ज्यावेळेस तुम्ही बियाण्याची निवड करता तर बियाण्याची निवड करता वेळेस जे बियाणं तुम्ही लागवडीसाठी घेतलेले तर त्या बियाण्यामध्ये जर त्या प्लॉटमध्ये जर साधारणपणे आपलं निमेटोड झालं किंवा कंदकुजी जर सौम्य अवस्थामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये समस्या दिसून आली तर भविष्यामध्ये त्या बियाण्यामध्ये पिवळा रोग जे असतो या पिवळा रोगाचे आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो। तर ते बियाणं ज्यावेळेस तुम्ही निवड करसाल त्यावेळेस बियाण्याची निवड करता वेळेस तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारच्या त्या प्लॉटला कंदकूज, कंदसड किंवा निमेटोडाची समस्या त्या ठिकाणी नसली पाहिजे असं आपण त्या ठिकाणी प्लॉट निवडणं अतिशय आवश्यक आहे। आणि त्यासोबत तुम्ही बॅक्टेरियाचा पण वापर करणं त्या ठिकाणी तेवढंच आवश्यक आहे। थोड्या प्रमाणामध्ये असं थांबून जाते शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारा करपा रोग असतो। बघा शेतकरी मित्रांनो, करपा रोग काय आहे की जर आर्द्रता वाढून गेली वातावरणामधली तर आर्द्रता वाढल्यामुळं पिकावरती ते पानावरती टिपके पडतात किंवा पानं थोडे त्या ठिकाणी कडा थोड्या ह्यावा लागतात, आपल्या थोड्या करपायला लागतात शेतकरी मित्रांनो। अशी जर समस्या येत असेल त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमधलं एखादं साधारण कोणतं बुरशीनाशक असेल, समजा हेक्झाकोनझोल झालं, M45 झालं, याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो शेतकरी मित्रांनो। प्रतिपंप हेक्झाकोनझोल घेतलं तर 30 ml याप्रमाणे घेऊ शकता किंवा M45 घेतलं 30 ग्राम याप्रमाणे घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये। त्याच्यानंतर जीवाणूजन्य जे कंदकूज असते, जीवाणूजन्य कंदकूज वेगळी असते। जीवाणूजन्य कंदकूज जी असते ही आपल्या रेलक्स्टोनियम हे जे बुरशी असते या बुरशीमुळे त्या ठिकाणी होते शेतकरी मित्रांनो। तर याचा
आपण कसं ओळखायचं शेतकरी मित्र ते बघू आता. तर ही जी जीवाणूजन्य कंदकुज असते ही आपण त्या ठिकाणी कशी ओळखायची. जर आपल्या जमिनीमध्ये जर कंदकुजीची समस्या येत असेल तर त्याचे जे कंद असतात तर हे कंद आपण त्या ठिकाणी तुकडे करून पाण्यामध्ये टाकायचे. जर त्याच्यामधून जर पांढरं द्रवण जर आपल्या ठिकाणी बाहेर पडत असेल तर समजा की आपल्या याच्यामध्ये जीवाणूजन्य कंदकुजीचा प्रादुर्भाव आलेला आहे. त्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुम्ही जीवाणूजन्य जे असते आपलं अँटीबायोटिक हे वापरण्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही टेट्रासायक्लिन, त्याच्यानंतर तुम्ही आपलं ब्ल्यू कॉपर वगैरे याची ड्रिंचिंग किंवा ड्रिपद्वारे तुम्ही शोधू शकता शेतकरी मित्रांनो. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. सांगायचं एवढंच आहे शेतकरी मित्रांनो की सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही रोगाचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे जर केलं आणि बॅक्टेरियाचा जर चांगल्या प्रकारे वापर जर केला तर भविष्यामध्ये पिकामध्ये येणारे रोग असतात हे रोग आपल्या पिकावरती येत नाही शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला अजून काही समस्या असेल किंवा जर पिकावरती काही रोग वगैरे पडत असेल तर आपल्याला समजून असेल तर तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला सांगू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो. अधिक माहिती लागल्यास खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.